नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. मंडळी, आज बातमी वोट चोरीच्या संदर्भातली आहे. आज बातमी निवडणूक आयोगावर होत असलेले आरोप आणि निवडणूक आयोगावर जो अविश्वास झाला आहे, आज ती बातमी आहे. भारतीय जनता पक्षावर अर्थात भाजपावर आलेल्या शंकेची ही आज बातमी आहे. इथल्या लोकशाहीला खरोखरच गरगर लागली आहे का हो? का राजकीय संस्कृतीचा नायनाट झाला आहे? काय झालं आहे नेमकं? तुमचं अमूलाग्र मत, अमूल्य मत, तुमचं मतदान चोरीला जाते का? हे ऐकण्यासाठी मित्रहो, हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि लक्षपूर्वक ऐका, म्हणजे आपल्या लक्षात येईल. आपल्या देशात हल्ली चाललं आहे ते लोकशाहीच्या हत्येचा कट रचल्या जातोय का? परंतु असं वाटायला लागलाय मित्रहो. वोट चोर गद्दी छोड हा राहुल गांधींनी दिलेला नारा आता भारतभर, देशभरात व्हायरल झाला आहे. राहुल गांधींनी काल निवडणूक आयोगाला पुन्हा अडचणीत आणलं. आपण ती पत्रकार परिषद पाहिली नसेल तर ऐका. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे मत चोरणाऱ्यांना पाठीशी घालत असून लोकशाही उद्ध्वस्त करणाऱ्यांना समर्थन देत आहेत, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल काँग्रेसच्या इंदिरा भवन मुख्यालयात पत्रकारांसमोर केला. हे लक्षात घ्या. पत्रकार परिषद घेतली त्यांनी. यावेळी मात्र पुराव्यानिशी राहुल गांधी बोलत होते. पुराव्यानिशी, इत्थंभूत त्यांच्याकडे पुरावे होते. पीपीटीच्या माध्यमातून स्क्रीनवर ग्राफिक्स दाखवून ते पत्रकारांना सांगत होते. मित्र, कर्नाटकातील आलंद या मतदारसंघातील हे प्रकरण होतं. काँग्रेसचे मित्र जवळपास 6018 वोटर्स हे मतदार यादीमधून डिलीट केल्याचे पुरावे राहुल गांधींनी काल पुढे ठेवले होते. देशभरात खळबळ माजली. अक्षरशः काल दिवसभर याच बातम्या होत्या. अशाच समांतर पद्धतीने महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा या मतदारसंघात देखील भाजपाचे नवीन मतदार समाविष्ट केल्याचं देखील त्यांनी सांगितलं. अर्थात तिकडे डिलिशन आणि इकडे ऍडिशन. आपल्याला ठाऊक असेल, मागील महिन्यात देखील पनवेल येथील मतदार यादीत देखील घोळ असल्याच्या बातम्या आल्या होत्या. काँग्रेसचे प्रवक्ते आहेत अतुल लोंढे यांनी ती माहिती मीडियावर दिली होती. आपल्याला ठाऊक असेल, गेल्या विधानसभा निवडणुकांपासून ही शंका आणखी गडद झाली होती. त्याचं कारणही सांगतो तुम्हाला. कारण लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला होता. धाराशाही झाली होती भाजपा अक्षरशः. परंतु लगेच 2-3 महिन्यात पुन्हा मग विधानसभा निवडणुका लागल्या. त्या विधानसभा निवडणुकीत मात्र चमत्कारच झाला. वेगळंच काहीतरी घडलं. लोकांच्या लक्षातच येईना. भारतीय जनता पक्षाला अर्थातच महायुतीच्या जुगाड मंडळाला घवघवीत यश प्राप्त झालं होतं. हे आपण पाहिलं असेल. त्यावेळी सर्वात आधी मार्कटवाडी, तुम्हाला गाव लक्षात असेल, कदाचित सोलापूर जिल्ह्यातलं गाव आहे. या गावात या विरोधकांचा उद्रेक झाला होता. तेथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर हे जवळपास 1 ते 1.5 लाखाच्या सुमारास मतांनी निवडून आले होते. परंतु तरी देखील त्यांनी शंकेचं निरसन करण्यासाठी, शोधून काढण्यासाठी हा प्रकार झाला काय नेमका, ते बॅलेट पेपरवर फेरनिवडणूक घेण्याचं त्यांनी ठरवलं होतं. अर्थात हा आग्रह तिथल्या मतदारांचा देखील होता. त्या गावातील मतदानाची तारीख मग त्यांनी ठरवली की आपण हे मतदान घ्यायचं. आणि ऐन मतदानाच्या दिवशी जिल्हाधिकारी, तिथल्या कलेक्टरने आणि पोलीस विभागाने, पोलिसांनी त्यांचा हा प्रयोग अक्षरशः आणून पाडला. अर्थात हे कृत्य काही स्वतःहून जिल्हाधिकारी किंवा पोलीस विभागाने केलं नसावं. वरून आदेश आल्याशिवाय हे सर्व घडून येणं, ते मतदान हाणून पाडणं शक्य नाही. त्यामुळे लोकांची शंका अधिक वाढली ते या पराक्रमामुळे सरकारच्या. अरे बाबा, एक लक्षात घ्या, तुम्ही चोर नाहीत ना, मग घाबरताय कशाला? होऊ द्या दूध का दूध, पाणी का पाणी. जे व्हायचं ते होईल, दिसेल, समोर येईल, पुढे येईल. तुम्ही आपले प्रामाणिकपणे उभे राहा. अशाच प्रकारे राहुल गांधींनी जो खुलासा काल केला पत्रकार परिषद घेऊन, तेव्हा ताबडतोब निवडणूक आयोगाने याची दखल घ्यायला हवी होती, उत्तर द्यायला हवं होतं, काहीतरी सांगायला पाहिजे होतं. परंतु निवडणूक आयोगानं नंतर दिलं उत्तर, पण ते हास्यास्पद. पुन्हा त्यांचं उत्तर आलं, ते मान्य करायलाच तयार नाही. असं होऊच शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग हे पुरावे कुठले आहेत? त्याची शहानिशा कोण करणार? मग आलंद येथे जे मतदार डिलीट करण्यात आले होते त्याची चौकशी CID कडे सुरू असताना
त्या कर्नाटकाच्या CIDनी आपल्या निवडणूक आयोगाला, मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत त्यांना माहिती मागितली ज्ञानेश कुमारांना, परंतु निवडणूक आयोगाने माहिती आज तागायत दिली नाही. दिली तर भलतंच काहीतरी त्यांना पाठवून दिलं. त्यानंतर CIDने निरंतर 1-2 नव्हे मित्र हो 18 वेळा रिमाइंडर पत्र दिलं, स्मरणपत्र पाठवलं, परंतु निवडणूक आयोगाने काहीही उत्तर त्यावर दिलं नाही. मित्र हो, आपल्या देशात हल्ली चाललं आहे ते लोकशाहीच्या हत्येचा कट रचल्या जातोय की काय असं खरोखर वाटायला लागलं आहे. वोट चोर गद्दी छोड हा नारा तर तुम्हाला ठाऊक झाला, आता भारतभर व्हायरल होतो आहे. आणि राहुल गांधींनी मग अशाच प्रकारे पुन्हा निवडणूक आयोगाला काल अडचणीत आणलं, पण मानायलाच तयार नाही. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे छुप्या पद्धतीने मदत करीत आहे एक प्रकारे भाजपाला, किंवा मत चोरणाऱ्यांच्या पाठीशी, त्यांना चोरणाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. लोकशाही उद्ध्वस्त करणाऱ्यांना समर्थन देत असल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल केलाच आहे, तुम्हाला ठाऊक आहे. आणि यावेळी पुरावे दाखवले त्यांनी, असं नाही की बिना पुराव्याने राहुल गांधी बोलत होते. यापूर्वी अनेकदा ते टीका करायचे, टिप्पणी करायचे, पण पुरावे नसायचे, लोक त्यांना हसायचे, हास्यास्पद त्यांचा विषय करून टाकायचे. परंतु यावेळी तसं झालं नाही. अक्षरशः PPTवर, स्क्रीनवर त्यांनी सगळं दाखवलं आणि पत्रकारांपुढे संबंध देशभरात काल हेडलाईन हीच होती. कर्नाटकमधला आलनचा हा प्रकार असो, किंवा चंद्रपूर जिल्ह्यातला, महाराष्ट्रातला राजुरा इथला प्रकार असो, जवळपास 6000 वोट एका ठिकाणी. आता हे बघा, हे खुलासे 1-2 ठिकाणचेच आहे मित्र, हे काही पूर्ण देशभरात अजून मोहीम ही राबल्या गेली नाही. परंतु असं जर का असेल तर ते लोकशाहीसाठी किती घातक आहे, कुठलाही पक्ष असो. आणि मतदारांनी, मित्र हो मंडळी, मतदारांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे, देशामध्ये तुम्हाला सुख अमन नांदवायचं असेल तर सत्तांतर, सत्ता बदल हे झालंच पाहिजे. लक्षात घ्या, आळीपाळीने झालंच पाहिजे. ते मी दोन्ही समर्थकांना सांगतोय मित्र, विनंती करून, सत्ता बदल हा झालाच पाहिजे. नाहीतर काय होतं माहितीये का, एक प्रकारचा माज येतो वेगळ्याच प्रकारचा, आणि मग कॉन्फिडन्स वाढतो, जसा काँग्रेसचा पूर्वी वाढला होता कॉन्फिडन्स. अतिशय भ्रष्टाचार, मग ते अण्णा हजारे वगैरे काय आले ते, आणि मग तो घोटाळा पुढे आणला, मग पुन्हा भाजपाची सरकार आली. पण आता भाजपा काय करत आहे, तेच करत आहे. म्हणून तुम्ही सत्ता बदलवा, 5 वर्षांनी तुम्ही नवीन आणा, नवीन तयार ठेवा. अशा प्रकारे या देशात असं जर चाललं असेल मित्र, तर लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, तुम्हाला माहिती आहे की हे संविधान कुणाच्या हातात पडतं आणि कोण कसा देश चालवतो ते त्या वेळेवर त्या लोकांवरच ते अवलंबून आहे. बाबासाहेबांनी सतर्क केलं होतं आम्हा सर्वांना. अजूनपर्यंत सिद्ध झालं नाही, पण सिद्ध झालं तर हे किती धोकादायक, किती घातक आहेत. तुमच्या बळावर तुम्ही निवडून जर आले नाही ना, अशा प्रकारे जर तुम्ही केलं, कुणी आज भाजपाने केलं, उद्या काँग्रेस करेल, परवा शिवसेना करेल, निर्वा ते राष्ट्रवादी हेच करेल. मग अशा सवयी आपण नेत्यांना लावायला पाहिजे का? मतदारांचंही हे काम आहे, कर्तव्य आहे की शहानिशा करणं आणि खरं काय त्याच्या पाठीशी उभं राहणं. मित्र, जो प्रकार घडला तो जर सत्य असेल तर अतिशय धोकादायक आहे, अतिशय घातक आहे. हे प्रत्येक नागरिकांसाठी घातक आहे, लोकशाहीसाठी घातक आहे. तुम्ही यासाठी लढायला पाहिजे, लक्ष द्यायला पाहिजे आणि बातम्या नीट वाचायला पाहिजे. असं तुर्तास थांबतो. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला काय वाटतं या विषयावर नेमकं ते तुम्ही मात्र व्यक्त होऊन लिहा आपल्या चॅनलवरती. बिनधास्त आपलं मत मांडा. असो मंडळी, पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.